मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची बैठकीला सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त उपस्थित। कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात शिंदेंकडून आढावा। हजारो कार्यकर्त्यांसह अंतरवालीतून मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आवरण उपोषण करतच मुंबईकडे कूच। मनोज जरांगेंचं वक्तव्य, 7 महिने दिले, आता आरपारची लढाई। जरांगेंचा एल्गार, 26 जानेवारीला मुंबईत जरांगे उपोषणाला बसणार। मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा, तर जरांगेंनी आणखी थोडा वेळ द्यावा, मंत्री शंभूराज यांची मागणी। राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल लांबणीवर। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता। नवं वेळापत्रक अध्यक्षांकडून जाहीर। वयस्कर लोक लवकर संधी देत नाहीत, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। अजित पवार कुठून आले, संधी कोणी दिली, पवारांचा प्रतिटोला। सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। ईडीचा हत्यार म्हणून वापर होत असल्याचा पवारांचा आरोप। अमरावतीत प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा। वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभांचं आयोजन। अहमदनगर जिल्हा विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा। श्रीरामपूर शहरातून निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं। स्पीड पोस्टाने आमंत्रण पाठवल्याची माहिती, मात्र उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाही। आज रामाची मूर्ती गर्भगृहात विराजमान होण्याची शक्यता। पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार। रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अटकेत। एमडी नवीन या व्यक्तीने तयार केला व्हिडिओ। दिल्ली पोलिसांची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।